ऐसे पृथकपण जाऊन राहती मग विनयान सदैव माझं चिंतन म्हणून त्यांचे ठाई. आणि मग असं माझ्याशी जी एक पृथक भावना त्यांच्यात निर्माण झालेली होती ती नाहीशी झाली की मग ते विनयानं सदैव माझं चिंतन मनन करत, माझं वर्णन करत, माझ्या नावाचा घोष करत ते इथे राहतात. मजसी एक रूप होता मान अभिमान गळता, मग त्यांची माझी ऐक्यता अखंडित. आणि अशा रीतीने माझ्याशी त्या निर्गुण निराकार अशी एकरूप झाल्यानंतर त्यांचा सर्व मान अभिमान गळून जातो आणि मग त्यांची माझी ऐक्यता अखंडित अशी असते. अर्जुना ही श्रेष्ठ भक्ती सांगितली मी तुझ प्रती, आता जे ज्ञान मार्गी असती ऐक त्यांना. आणि अशी ही श्रेष्ठ भक्ती मी तुला सांगितलेली आहे. भगवंत म्हणतात ही अद्वैत भक्ती आहे, ही श्रेष्ठ भक्ती आहे, ही पराभक्ती आहे. जी भक्ती आपण इथे सर्वत्र अनुभवतो ती भक्ती ही गौणी भक्ती आहे, दुय्यम दर्जाची भक्ती आहे, ती भ्रांत भक्ती आहे, भ्रमित भक्ती आहे. आणि हा फरक माऊली इथे सांगते की अर्जुना ही श्रेष्ठ भक्ती सांगितली मी तुझ प्रती, आता ज्ञानमार्गी जे असती ऐक त्यांना. आणि असं भक्तीचं वर्णन करून झाल्यानंतर आता ज्ञानमार्गी जे असतात ते तो ज्ञानमार्ग मी तुला सांगतो असं माऊली म्हणाले. ज्ञानमार्गाची ती रीत अर्जुना तू असे जाणत, चौथ्या त्या अध्यायात वर्णिली होती. आणि ही ज्ञानमार्गाची रीत भगवंत म्हणतात मी चौथ्या अध्यायात सांगितलेली होती. तेव्हा म्हणाला अर्जुन, देव असता मजला प्रसन्न, मी का नाही म्हणेन सांग देवा. असं जे भगवंतानी म्हटलं होतं की मी तुला आता ज्ञानमार्ग सांगतो, त्याच्यावर अर्जुन म्हणतो की देवा मी नाही का बरं म्हणेन, तू मला प्रसन्न असताना मी नाही म्हणण्याचं काय कारण आहे, तू मला ज्ञानमार्ग पुन्हा सांग. ऐसे बोलते ऐकून गेला भगवंत सुखावून, मनी पावून समाधान बोलू लागला. आणि असं ते अर्जुनाचं बोलणं ऐकून भगवंताला आनंद झाला, सुख झालं आणि मग तो समाधान पाहून भगवंत बोलू लागला. असुनी प्रसंग युद्धाचा, करीन वर्षाव ज्ञानाचा, तुझा सारखा भक्त साचा लाभला मज. आणि मग भगवंत अर्जुनाला म्हणतात की हा युद्धाचा प्रसंग असूनही मी तुझ्यावर ज्ञानाचा वर्षाव करेन, कारण की तुझ्यासारखा साचा भक्त म्हणजे तुझ्यासारखा खरा भक्त मला लाभलेला आहे. याचाच अर्थ भगवंत असंही सांगतायत की इतर असे द्वैती भक्त जे आहेत ते भक्त हे खरे भक्त नाहीत, ते गौण भक्त आहेत, दुय्यम भक्त आहेत. आणि तुझ्यासारखा खरा भक्त मला लाभला म्हणून मी तुला हे सर्व सांगेन. मग म्हणाला अर्जुन, जसे चकोरासाठी चांदण, तसं तुझं ते बोलणं माझ्यासाठी देवा. मग अर्जुन म्हणतो की जेव्हा देवा तो चकोर जसं त्या चांदण्याची वाट पाहत असतो, तो चांदण्यासाठी जसा आतुर असतो, तसं तुझ्या उपदेशासाठी आणि तुझ्या बोलण्यासाठी मी आतुर आहे. चकोर आपुलिया चाडे चोच करती चंद्राकडे, तसे माझे ते साकडे तुझला देवा. ते चकोर आपल्या इच्छाचे कारण जसं चंद्राकडे चोच करून अतिशय आतुर होऊन बघतात, तसं माझं हे सगळं साकडं तुला आहे देवा, की तू मला ज्ञान मार्ग सांगावा. वर्षा काळी जशी मेघानं भागते जगाची तहान, तसं तुझं बोलणं माझ्यासाठी देवा. जसं पावसाळ्यामध्ये ढगांच्यामुळे पाऊस पडतो आणि त्या पाण्यामुळे सर्व जगाची तहान भागते, तसं हे भगवंता तुझ्या बोलण्यामुळे माझी तहान भागणार आहे. तरी बा भगवंता सांगावे ज्ञान आता, मनी माझ्या अधीरता दाटली. असे अर्जुन म्हणतो
हे भगवंता, आता तू ज्ञान सांगायला सुरुवात कर. आणि कारण माझ्या मनामध्ये आता अधीरता दाटलेली आहे, माझं मन ज्ञान ऐकण्यासाठी आतुर झालेलं आहे. अर्जुनाची विनंती ऐकून देव गेला संतोषून, मग तो उल्हासून म्हणाला त्यासी. अशी ही अर्जुनाची विनंती ऐकून देवाला संतोष झाला आणि मग तो आनंदित होऊन अर्जुनाला म्हणाला, जी तळमळ तुझ्या मनात तीच मला असे बोलवत, म्हणून मी असे सांगत ज्ञान तुझला. ही जी काही तुझ्या मनात ज्ञानाविषयीची तळमळ आहे, ती तळमळच मला तुझ्यापर्यंत घेऊन येत आहे, मला बोलवत आहे, आणि म्हणून मी तुला हे ज्ञान सांगत आहे. ऐक ज्ञान यज्ञाचे स्वरूप, मुख्य खांब आदी संकल्प, पंचमहाभूतेती मंडप आणि पशुद्वैत अर्जुना. आता ऐक ज्ञान यज्ञाचे स्वरूप असं भगवंत म्हणाले, आणि म्हणून ज्ञानाला त्यांनी यज्ञ म्हटलं. आणि यज्ञाचं स्वरूप तुम्हाला माहिती असेल, तुम्ही अनेक वेळा यज्ञ पाहिलेले असतील. त्या यज्ञामध्ये एक मुख्य खांब असतो, मंडप असतो, तिथे वेदी पेटवलेली असते आणि तिथे पशूंचे बळी देतात यज्ञामध्ये. तर तो यज्ञ जो आहे तो अडाणी लोकांचा आणि अज्ञानी लोकांचा यज्ञ असतो. भगवंताने जे काही सांगितलेलं आहे ज्ञानप्राप्तीचा मार्ग, तो नीट न समजल्यामुळे अशा यज्ञ करण्याच्या कर्मकांडामध्ये लोक अज्ञानामुळे आणि भ्रमामुळे अडकून गेलेले असतात. पण तो जो काही यज्ञ चालू असतो त्या यज्ञाचा अर्थ आता भगवंत समजावून सांगत आहेत. भगवंत म्हणतात, हा जो काही तिथे मुख्य खांब आहे, खरं म्हणजे तो खांब म्हणजे आदी संकल्प आहे. आणि हे जे काही इथे यज्ञाचा मंडप घातलेला आहे, हा मंडप म्हणजे पंचमहाभूत आहेत. आणि हे जे पशु इथे बळी देण्यासाठी आणलेले आहेत, हे बळी देण्यासाठी आणलेले पशु म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे द्वैत आहे. याचा अर्थ भगवंतांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ज्ञानयज्ञ कशाला म्हणतात, तर द्वैताच्या समाप्तीला ज्ञानयज्ञ म्हणतात. द्वैताची समाप्ती झाली पाहिजे, आणि द्वैताची समाप्ती हे यज्ञाचं मुख्य काम आहे. पण यज्ञ म्हणजे काय हे न समजल्यामुळे अज्ञानी लोक कर्मकांडाचं स्वरूप त्या यज्ञाला देतात आणि तिथे द्वैताचा बळी देत नाहीत. बोकडे, कोंबड्या, म्हशी वगैरे जनावरं आणून त्यांचा बळी त्या यज्ञामध्ये दिला जातो. असं हे सगळं द्वैत शाबूत ठेवलं जातं. द्वैताचा निराश केला जात नाही. आणि अज्ञानामध्ये यज्ञ करण्याची पद्धत पूर्वीपासून चालू आहे. आजही ही पद्धत चालू आहे, अज्ञानामध्ये यज्ञ करणे. भगवंत म्हणतात, हा जो काही यज्ञ अज्ञानी लोक करतात हा खरा यज्ञ नाही. खरा यज्ञ म्हणजे आपल्या अंतरंगात, आपल्या मनात असलेल्या द्वैताचा नाश करणे, त्या द्वैताचा बळी देणे, हा यज्ञ आहे. असं यज्ञाचं खरं स्वरूप भगवंत इथे समजवत आहेत. अज्ञान पंचमहाभूतांचा गुण. इथे आपल्याला अज्ञान संपवायचं आहे, द्वैत संपवायचं आहे, अज्ञान संपवायचं आहे. आणि म्हणून हा अज्ञान जो आहे तो अज्ञान पंचमहाभूतांचा गुण. पंचमहाभूत आणि अज्ञान या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जोपर्यंत तुम्हाला पंचमहाभूतांचा भास होत असेल तोपर्यंत नक्की समजून चला की आपल्यामध्ये अज्ञान शिल्लक आहे.
पंचमहाभूत ही पंचमहाभूत ज्या दिवशी वाटणार नाहीत, पंचमहाभूत ही ज्या दिवशी परब्रह्म वाटतील, ब्रह्म वाटतील, त्या दिवशी ज्ञान झालेलं असतं. परंतु पंचमहाभूत भासणे हा अज्ञानाचा गुण आहे. आणि ही बुद्धी, इंद्रिये आणि प्राण या सर्वांना यज्ञात टाकून मुक्त व्हावे. आणि ही जी काही बुद्धी, इंद्रिय आणि प्राण आहे, हे याच ज्ञान मार्गातल्या अडचणी आहेत. हा ज्ञानात अडचण निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि म्हणून ही बुद्धी, ही इंद्रिय आणि हा प्राण या सर्वांना या यज्ञामध्ये टाकून अर्जुना मुक्त व्हावे. मनबुद्धीच्या कुंडात ज्ञानाग्नी होऊ द्यावा प्रदीप्त, अवधानी समत्व धरत ब्रह्म व्हावे. आणि मग ब्रह्ममयतेची ही प्रक्रिया, ध्यानाची प्रक्रिया भगवंत समजावून सांगतात की असा हा स्थूल स्वरूपाचा यज्ञ करायचा, त्याच्यात अग्नी पेटवायचा आणि मग त्याच्यामध्ये ते पशुबळी द्यायचे. हा सगळा अज्ञानी लोकांचा खेळ आहे. ज्ञानी लोक असा अज्ञानी यज्ञ करत नाहीत. मग ज्ञानी लोक काय करतात, तर ते त्यांचा जो कुंड असतो तो कुंड मनबुद्धीचा कुंड असतो. मनबुद्धीच्या त्या कुंडात ज्ञानाग्नी होऊ द्यावा प्रदीप्त, म्हणजे त्या कुंडामध्ये जसं लोक अग्नी पेटवून यज्ञ करतात, तर ज्ञानी लोक या मनबुद्धीमध्ये जागृती आणतात, सजग होतात आणि विवेक वैराग्याचं प्रकटन होऊ देतात. आणि त्याला ज्ञानाग्नी असं म्हणतात. आणि मग अशा हा ज्ञानाग्नी, असं हे विवेक आणि वैराग्य प्रकट झालं मनामध्ये की मग अवधानी समत्व धरत ब्रह्म व्हावे. आणि मग येणाऱ्या प्रत्येक अनुभवाविषयी समत्व ठेवावे, प्रतिक्रिया करू नये, चांगलं वाईट म्हणू नये. जोही अनुभव येईल, जसाही अनुभव येईल, तशा अनुभवाच्या सोबत राहावं. ही ध्यानाची प्रक्रिया आहे. डोळे मिटून, मांडी घालून गपचाप बसावं, हालचाल करू नये, डोळे उघडू नये, कोणतीही प्रतिक्रिया करू नये, कशालाही चांगलं वाईट म्हणू नये. आणि अशा याच्यामध्ये असंख्य अनुभव येतील. काय अनुभव येतील कोणाला काहीच सांगता येणार नाही. पराकोटीचे अनुभव येतील, अतिशय भयाचे अनुभव येतील, कामनांचे, इच्छांचे, वासनांचे अनुभव येतील. परंतु हे सगळे जरी अनुभव आले तरी मन समत्व बुद्धीमध्ये ठेवत सर्व अनुभवांशी निर्विकल्प आणि निर्विकार राहत त्या अनुभवांना तोंड द्यावे, त्यांच्या सोबत राहावे. भय जरी आलं तरी पळून जाऊ नये, त्या भयासोबत राहावं. ते सर्व जाणण्याचा प्रयत्न करावा. हे विकार आले कुठून, हे विकार का येतात, या विकारांचं स्वरूप काय, हे विकार वाढतात कसे, या विकारांचा निराश कसा होतो, हे सर्व आपण आपलं शोधून काढायचं आहे. मार्गदर्शन गुरुनी केलेलं असतं, पण ते मार्गदर्शन हे शाब्दिक असतं. ते मार्गदर्शन तुम्हाला मुक्त करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला ध्यान करावं लागेल, तुम्हाला स्वतःला स्थिर बसावं लागेल मूर्तीसारखं तासन तास. आणि आपल्या मन इंद्रियांचं निरीक्षण करावं लागेल. मन इंद्रियांच्या ठिकाणी काय काय अनुभव येतात हे तुम्हाला पाहावे लागेल. तासन तास, 2-2 तास, 4-4 तास, 6-6 तास, अनेक दिवसचे दिवस, हप्तेचे हप्ते, महिनेचे महिने शांत बसण्याचा सराव करावा लागेल. आणि प्रत्येक अनुभवाशी समत्व ठेवावं लागेल. स्थितप्रज्ञता अंगी बांधवावी लागेल. आपल्या मनाचे स्वभाव बदलावे लागतील. आपल्या आसक्ती द्वेषाच्या प्रतिक्रिया बदलाव्या लागतील. प्रचंड धैर्य आणि संयम हा मनामध्ये निर्माण करावा लागेल. हे सगळं समजेतून होतं. जर आपल्याला येणारा अनुभव म्हणजे काय हे जर आपल्याला समजलं तर आपण
कोणत्याही अनुभवाला तोंड देऊ शकत असतो. आणि जे कोणी ज्ञानी असतात ते ज्ञानी आपल्याला एवढंच शिकवतात की प्रत्येक अनुभवासोबत कसं राहावं. अनुभव कसाही असो, सुखाचा असो का दुःखाचा असो, की भयाचा असो की वासनेचा असो, की चिंतेचा असो की दुःखाचा असो, कोणताही अनुभव असो त्या अनुभवासोबत कसं राहावं. त्या अनुभवासोबत जर तुम्ही प्रतिक्रिया केली रागद्वेषाची, आसक्ती द्वेषाची, हवा नकोची, आवडी निवडीची, त्या अनुभवाचं जर तुम्ही मूल्यांकन केलं तर ते अनुभव अधिक बळकट होत असतात. ते संस्कार आणि ते विकार अधिक बळकट होत असतात. पण जर तुम्ही त्या अनुभवाच्या सोबत निर्विकल्प राहिले, सजग राहिले, तटस्थ राहिले, निर्विकार राहिले, समतेमध्ये राहिले, स्थितप्रज्ञ राहिले, तर त्या अनुभवाची ताकद खलास होत असते. अनेक वेळा तुम्हाला कारच्या आणि जीपच्या बॅटरीचं उदाहरण दिलेलं आहे. कार किंवा जीप पुढे चालवली किंवा मागे चालवली तरी बॅटरी चार्जच होत असते. पण जर ती कार किंवा जीप एकाच ठिकाणी उभी ठेवली तर त्या कारची बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते. बॅटरी डिस्चार्ज करावी लागत नाही. तसं मन डिस्चार्ज करण्यासाठी कोणतीही साधना करण्याची गरज नाही, कोणताही विधी अवलंबण्याची गरज नाही. फक्त शांत आणि निर्विकार व्हा. फक्त समतेमध्ये प्रस्थापित व्हा, परम शांतीमध्ये प्रस्थापित व्हा, स्थितप्रज्ञतेमध्ये प्रस्थापित व्हा, विवेक वैराग्यात प्रस्थापित व्हा. आणि असं झालं असता काहीही करण्याची गरज नाही, कोणत्याही देवाची प्रार्थना करण्याची गरज नाही, कोणत्याही देवाची स्तुती करण्याची गरज नाही, कोणत्याही देवाचा नाम जप करण्याची गरज नाही, कोणतीही पूजा अर्चना प्रार्थना करण्याची गरज नाही. तुम्ही जर समत्वामध्ये आणि निर्विकार सजग तटस्थ अवस्थेमध्ये स्थिर झालात सर्व अनुभवांप्रती, तर क्रमशः अनेक अनुभव तुम्हाला येतील आणि त्या सर्व अनुभवांच्या प्रती तुम्ही जर असे समतेत राहिला तर त्या अनुभवांचा निराश होत असतो. आणि मग तुमची परीक्षा घेण्यासाठी या निसर्गामध्ये अनेक अनेक अतिशय बळकट आणि ताकदवान असे अनुभव वरती येतील. तुमच्या अंतरंगामध्ये खूप खोलामध्ये खूप संस्कार आणि विकार प्रत्येकाच्या अंतरंगात भरलेले असतात. आणि या ध्यानाच्या वेळेस जेव्हा तुमचं मन काहीच प्रतिक्रिया करत नाही, तेव्हा जसे जसे पृष्ठभागावर येणारे संस्कार नाहीसे होतात, निराश होतात, तसं तसं निसर्गात अशी रचना आहे की तुमच्या अंतरंगातून, तुमच्या संचितातून अतिशय बळकट आणि ताकदवान असे संस्कार वरती पाठवले जातात. वासना पाठवल्या जातात, लोभ पाठवला जातो, कामना पाठवल्या जातात. अनेक विध असे अनुभव येतात जेणेकरून तुमचं ध्यान विचलित झालं पाहिजे, तुम्ही प्रतिक्रिया केली पाहिजे, तुम्ही संवेदनांच्या मागे लागला पाहिजे, तुम्ही इंद्रियांच्या नादी लागला पाहिजे, तुम्ही मनाच्या नादी लागला पाहिजे. अशी ही सगळी यंत्रणा तुमच्या मनाच्या ठायी कार्यरत असते. पण तुम्ही जर तुमच्या मनाला भीक घातलं नाही, या सगळ्या बळकट अनुभवांना भीक घातलं नाही, आणि तुम्ही अगदी समज आल्यामुळे निर्विकल्प आणि सजग अवस्थेमध्ये या अनुभवांच्या सोबत राहिलात तर सर्व अनुभवांचा निराश होतो. आणि सर्वात शेवटी आत्यंतिक भय प्रकटत असतं की ज्या भयाला कोणतीही तुलना नाही.
तुलनातीत भय आहे. मी किती वेळा तुम्हाला सांगितलं की 100व्या मजल्यावरून जर तुम्हाला उचलून फेकून दिलं तर खाली पडत असताना जितकं भय निर्माण होईल तितकं भय तिथे निर्माण होतं. कारण की ती मृत्यूची अवस्था असते. तो द्वैताचा अंत असतो, तो द्वैताचा निराश असतो. आणि द्वैताचा निराश होऊ नये अशी अरेंजमेंट त्या निसर्गात आहे. आणि म्हणून तसं पराकोटीचं भय निर्माण होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, 1000 साधक जर असतील त्याच्यातले 999 साधक हे भय प्रकटलं की मागे पळून जातात, पुन्हा जागृतीमध्ये येतात, ध्यान सोडून देतात, समता सोडून देतात, स्थित प्रज्ञता सोडून देतात. कारण की त्यांचा अभ्यास अजून परिपूर्ण झालेला नसतो. पण आपल्याला जर कोणी चांगला मार्गदर्शक भेटला आणि त्याने आपल्याला अनुभवाचं पूर्ण स्वरूप समजावून सांगितलं आणि ते अनुभवाचं जर पूर्ण स्वरूप आपल्याला समजलं तर आपण कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो. अत्यंत असीम असं धैर्य आणि साहस आणि संयम आपल्यामध्ये प्रकटतो. तो सगळा त्या ज्ञानी माणसाच्या मार्गदर्शनामुळे प्रकटत असतो. आणि तो केव्हा प्रकटतो? त्याने सांगितलेलं अनुभवाचं स्वरूप तुम्हाला समजलं की. हे ज्ञानी माणसं सांगतात की अनुभवाचं स्वरूप समजून घ्या. हा जो काही अनुभव तुम्हाला येतोय हा सगळा अनुभव दुसरं तिसरं काही नसून तुमच्याच मनाचं संमोहन आहे. तुम्हाला येणारं भयाचा अनुभव हे तुमच्याच मनाचं कंडिशनिंग आहे. हे तुमचेच पूर्व संस्कार आहे. हे तुमचंच पूर्वीचं कर्म आहे. आणि हा सगळा भूतकाळ आहे तुमचा. हे भय तुमचंच आहे. तुमच्याच भूतकाळात तुम्हीच निर्माण केलेलं आहे. असं त्या अनुभवाकडे भूतकाळ म्हणून पाहावा लागतं. संमोहन म्हणून पाहण्याचा सराव व्हावा लागतो. कंडिशनिंग म्हणून पाहण्याचा स्वभाव व्हावा लागतो. भ्रम म्हणून पाहण्याचा स्वभाव व्हावा लागतो. आणि भ्रांती आहे ही असं त्याचं स्वरूप आपल्याला उमजून घ्यावं लागतं. आणि या अनुभवामुळे काळाची निर्मिती होत असते. कारण की वर्तमानात येणारा हा अनुभव म्हणजे भूतकाळ असतो आणि भूतकाळच वर्तमान काळ बनून येतो. आणि वर्तमान काळात आपण सजग राहिलो नाही तर आपण प्रतिक्रिया करतो, रागद्वेष आसक्ती द्वेष व्यक्त करतो आणि मग या वर्तमानातून भविष्याची निर्मिती होते. असं आपण भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ हे तिन्ही काळ आपणच निर्माण करत असतो. काळ आपल्यामुळे निर्माण झालेला आहे. काळ अज्ञानामुळे निर्माण झालेला आहे. काळ अविद्येमुळे निर्माण झालेला आहे. आणि असे हे तिन्ही काळ निर्माण झाले की हे तिन्ही काळ मिळून भवचक्राची निर्मिती करतात. आणि ही भवचक्राची निर्मिती अखंड चालू राहते. हेच आपल्या जन्ममरणाचं भवचक्र आहे. अज्ञानात आपण आपल्या अनुभवांचा निराश करू शकत नाही. आपण समतेत राहू शकत नाही. आपल्यात विवेक वैराग्य प्रकटत नाही. आपल्याला कुणीही चांगला मार्गदर्शक भेटलेला नसतो. आपल्याला द्वैतात अडकवणारे आणि अज्ञानात फसवणारे मार्गदर्शक भेटलेले असतात. आणि त्यांच्या नादी लागलेले माणसं असं हे ध्यान त्यांना कधीच कोणी सांगितलेलं नसतं. आणि यदा कदाचित जर ध्यान लागलं येईन असे काही अनुभव यायला लागले तर ते तिथून पळून जातात, भयभीत होतात. आणि मग त्यांची सुटका या दुःखातून आणि या विकारातून कधीच होत नाही. असं सगळं हे समजून घ्यावं लागतं. आणि ही एक प्रकारची आपली व्यसनाधीन प्रवृत्ती आहे. आपल्याला काळाचं व्यसन लागलेलं आहे. आपल्याला जन्म मृत्यूचं व्यसन लागलेलं आहे. आपल्याला या संस्कारांचं आणि या संमोहनाचं व्यसन लागलेलं आहे.
आणि हे व्यसन आपण दूर लोटू इच्छित नाही. हे व्यसन आपल्याला फार प्रिय आहे. या व्यसनामुळे जन्म मरण अनुभवाला आलं तरी चालेल, पण आम्ही व्यसन सोडणार नाही, अशी आपली भूमिका निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपलं जन्म मरणाचं चक्र कधीच खुंटत नाही. आणि ही सगळी अशी अनुभवाची समज येत येत हे जे काही एक प्रकारचं, जसं या ज्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतात, या जुन्या झाल्या की आपण विकून टाकतो, ते लोक घेऊन जातात, ते लोक ते प्लॅस्टिक पुन्हा वितळवतात आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन गोष्टी तयार करतात. तसे हे संस्कार पुन्हा 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 नवीन स्वरूप धारण करतात. इथे हे असं पुन्हा पुन्हा रिसायकलिंग, पुन्हा पुन्हा त्याची जडणघडण, घडणे, तुटणे, पुन्हा बनणे, पुन्हा वाढणे, पुन्हा घटणे, पुन्हा तुटणे, असं भवचक्र हे आपल्या मनाचं आणि संस्कारांचं चालू राहतं. आणि हे गणित आपल्याला समजलेलं नाही. आपल्या मनाचं, आपल्या संस्कारांचं, आपल्या विचारांचं, आपल्या बुद्धीचं, आपल्या कल्पनांचं, आपल्या संकल्प विकल्पाचं, आपल्या अनुभवाचं गणित आपल्याला न समजल्यामुळे आपण या अनुभवाच्या गर्तेत सापडून दुःखाच्या सागरामध्ये बुडत असतो. पण आपण जागे व्हायला तयार नाही, द्वैत सोडायला तयार नाही, हे दुःख सोडायला तयार नाही, अशी आपली परिस्थिती आहे. आणि हे सगळं असं आपल्या अनुभवाचं स्वरूप ज्ञानी समजावून सांगतात. आणि शेवटी अनुभवाचं अतिशय मोठं रहस्य ते सांगतात की अनुभव आणि अनुभवणारा वेगळा नसतो, अनुभवच अनुभवणारा असतो. आणि अनुभवणाऱ्याला अनुभव हा आपल्यापेक्षा वेगळा आहे असं वाटणं, याला अज्ञान म्हणतात, याला अविद्या म्हणतात. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आपल्याला येणाऱ्या अनुभवाला आपल्यापेक्षा वेगळं समजत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्या अनुभवाला आपल्यापेक्षा वेगळं समजत नाही, तेव्हा त्या अनुभवाच्या प्रती कोणतीही आसक्ती, द्वेषाची प्रतिक्रिया होत नाही. असं मन आपोआप समतेमध्ये स्थिर होतं. आणि असं समज आलेलं मन, की ज्या मनाला समजलं की अनुभवच अनुभवणारा आहे, दृश्यच द्रष्टा आहे, द्रष्टा दृश्यापेक्षा भिन्न नाही, दृश्य द्रष्ट्यापेक्षा भिन्न नाही, ही गोष्ट ज्ञानी समजवतात. आणि ही ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्ली ज्याला समजली त्याचं ध्यान फलित झाल्याशिवाय राहत नाही. तो जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या यांच्या पलीकडे गेल्याशिवाय राहत नाही. हे सर्व अमृतानुभवामध्ये माऊलीने खूप छान रीतीने सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायातही हे सांगितलं आहे. आणि सर्व अध्यायात माऊलीने हीच गोष्ट वारंवार 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 सांगितली आहे. सर्व संतांची शिकवण हीच आहे. याच्यापेक्षा जर काही कोणी दुसरं शिकवत असेल तर ते 100% अज्ञानी आहेत असं समजावं. संत याच्यापेक्षा दुसरं कधीच काहीच समजवत नाही. आणि ही समज ज्या मनाला येते ते मन मग 4ही अवस्थांचा निराश होत परब्रह्माशी एकरूप होतात. असा हा ज्ञान मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये सर्व अध्यायात, सर्व ठिकाणी वारंवार वारंवार सांगितलेला आहे. असं हे जे काही आहे आणि मग पुढच्या ओव्या येतात.
की मनबुद्धीच्या कुंडात ज्ञानाग्नी होऊ द्यावा प्रदीप्त, अवधानी समत्व धरत ब्रह्म व्हावे. मनी विवेक धरून अंतरी सावधान साधून, अवधान साधून ज्ञानास उपलब्ध होण यज्ञ अर्जुना. प्रकटता ती ब्रह्ममयता संपूर्ण जाई अज्ञानता, जाता तळा त्या द्वैता प्रकटे ज्ञान. अज्ञान ते सरता संपूर्ण जाई ज्ञेय ज्ञाता, विश्वी एकत्व पावता मुक्ती अर्जुना. जेव्हा ज्ञाता ज्ञेय ज्ञान ज्ञाता ज्ञेय ह्या भेद जाय संपूर्ण, विश्वात्मकतेची घोषणा होय तेव्हा अर्जुना. ही जी त्रिपुटी आहे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय, ही त्रिपुटी खलास होते. तुकाराम महाराज इथे म्हणतात त्रिपुटी माझे सांडेली. ही प्रत्यक्ष अनुभूती आहे. जैसे झोपेतून उठता संपे स्वप्नाची भासमानता, तैसे ज्ञान प्राप्त होता संपे द्वैत. आणि असं ज्ञान प्राप्त झालं की द्वैत संपूर्ण संपून जातं. पुन्हा ती व्यक्ती द्वैताच्या कधीही नादी लागत नाही. ऐसे ब्रह्ममय होता होई विश्वासी एकात्मता, द्वैताची ती कथा संपून जाई. जीवपणाचा संपता वास उरते ब्रह्म ते निखालस, द्वैत जाता लयास उरे भक्ती. याला भक्ती म्हणतात. चारही अवस्थांच्या पलीकडे जाणे आणि त्या परमात्म तत्वाशी एकरूप होणे म्हणजे भक्ती. द्वैत भक्तीला भक्ती समजणे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान आपल्या रक्तात, जसं ते सलाईन दिलं जातं तसं आपल्या रक्तामध्ये द्वैत भक्ती सोडण्यात आलेली आहे. आणि म्हणून आपण द्वैत भक्तीने ग्रस्त झालेलो आहोत, रोगी झालेलो आहोत. आणि हा द्वैत भक्तीचा रोग गेल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. हे माऊलीला इथे स्पष्ट करायचंय. आज आपण इथेच थांबू. 248 ओव्या झालेल्या आहेत.